नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नेलेकर यांच्या निवडक नेलेकर या भय आणि गूढ कथा संग्रहातली कथा भुकेली जमात. पण श्रोते हो, या भुकेल्या जमातीकडे जाण्याआधी एक नम्र निवेदन. तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात नेलेकर लिखित भुकेली जमात. तो साधा दवाखाना होता. नव्यानं पाहणाऱ्याला वाटावं मोठं रुग्णालय असेल. वेटिंग रूम, चेकिंग रूम, ऑपरेशन रूम, बऱ्याचशा खोल्या असतील. पण तसं काही नव्हतं. इनमीन 2 खोल्यांचा दवाखाना होता तो. वैशिष्ट्य एवढंच की शहरातली धकाधकी, दळणवळण आणि नाना प्रकारच्या प्रदूषणापासून तो मुक्त होता. निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं शांत आणि प्रसन्न वातावरण होतं तिथलं. फाटकातून आज दवाखान्यापर्यंत जाणाऱ्या वाटेवर मखमली गालीच्या पसरल्यागत हिरवळ होती. अनवाणी चालण्याचा मोह व्हावा एवढी ती दाट होती. दुतर्फा नाना रंगाची फुलझाडं आकर्षक कुंड्यातनं होती. फुलांप्रमाणेच आकर्षक दिसणाऱ्या चित्रविचित्र पर्णांची रोपटी डॉक्टर सानपांनी मोठ्या हौसेनं मागवून कुंड्यातून लावलेली होती. आजूबाजूला नाना प्रकारचे वृक्ष होते. थोड्या अंतरावर डोंगरांची ओळ होती. दवाखान्यात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना निसर्गातील विविध सौंदर्याची दालनं खुली झाल्यासारखं वाटायचं. निर्मळ, प्रसन्न, मोहक वातावरणानं रुग्णाचं निम्म दुखणं हटायचं. रोग आणि त्यावरील उपचार, इंजेक्शन्स वगैरे बाबतीतली उरली सुरली भीती डॉक्टरांच्या मिठ्ठास वाणीनं विरघळून जायची. आपण या दुखण्यातनं उठणार का नाही या चिंतेनं ग्रासून काही रुग्ण जास्तच खंगत जात. चिंतेनं पछाडलेल्या रुग्णावर औषध काय परिणाम करणार? डॉक्टरांनी रुग्णाची दुखती नस बरोबर हेरली होती. चिंताग्रस्त रुग्णांच्या दुखऱ्या मनावर प्रथमोपचार करून त्यांच्या मनात दडलेली भीती कानातलं पाणी फुंकर मारून उडवल्यासारखं ते उडवत. रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की मग त्याला वेगळ्या टॉनिकची गरज उरत नसे. डॉक्टर सानपांची ख्याती पसरायला लागली होती. संध्याकाळपर्यंत पेशंट येत असत. इथे येऊन त्यांना आताशी कुठे 1.5-2 वर्ष होत आली होती. 2 वर्षांपूर्वी याच खोल्या रिकाम्या पडून होत्या. कुणी इकडे फिरकतही नसे. डॉक्टर सानपांनी ती जागा भाड्यानं घेतली. आज ती नावारूपाला आली. त्यावेळी काही लोक कुचेष्टेनं म्हणाले होते की काळं कुत्रं फिरकणार नाही इकडे. पण तसं घडलं नव्हतं. पेशंट येतच होते. इतर डॉक्टर कसायाप्रमाणे रुग्णांना कापत. सर्दी पडशाला सुद्धा काळजीपूर्वक चेकअपचं नाटक उरकून महागडी औषधांची नावं खरडून रुग्णांना पार लुबाडत. डॉक्टर सानपांना हे नको होतं. रुग्णाकडून घेतलेल्या मोबदल्यात त्यांना यथायोग्य उपचार केले जात होते. 2 वर्षांपूर्वी नाक मुरडणारे लोक आता डॉक्टरांचं नाव आदरानं घेत होते. कंपाऊंडर रामू तर औषध देता देता कंटाळून जाई. डॉक्टरकडून आलेल्या केस पेपरवरनं एकदाच ओझरती नजर फिरवून तो कपाटातल्या बाटल्या काढून त्यातलं मिश्रण द्यायचा. योग्य त्या गोळ्या, कॅप्सूल्स द्यायच्या. 2 वर्षात तोही वाकबगार झाला. त्याचा हात एवढा साफ झाला होता की त्यांनी केवळ केस पेपर ओझरता पाहून डोळे मिटून औषध द्यायचं म्हटलं ना तर त्यांनी बरोबर औषधाच्या बाटल्या काढून योग्य त्या गोळ्या काढल्या असत्या. रविवार सुट्टीचा दिवस. डॉक्टर फारसे कुठे येत जात नसत. ते काम रामूचं असे. सुट्टीच्या आणि इतर दिवसाच्या मोकळ्या वेळी डॉक्टर लॉनवरच्या हिरवळीवर झाडांच्या गर्द छायेत खुर्च्या टाकून पेपर वाचण्यात तासनतास घालवत. अधूनमधून शहरात प्रॅक्टिस करणारा डॉक्टर सुरेश यायचा. अलीकडेच दोघांची ओळख झाली होती. दोघांचीही विचार प्रणाली जोडल्यानं मैत्रीचं अतूट नातं दोघात निर्माण झालं होतं. कधी रमीचा डाव पडे तर कधी ब्रिज.
सुरेश मूडमध्ये आला की मग कॅरम नाही तर बुद्धिबळ. 1-2 वेळा क्रिकेटचा खेळ करून पाहिला, पण चेंडू बाउंड्री बाहेर झाडाझुडपात जायचा, तो शोधण्यात सगळा वेळ जायचा. त्यामुळं मग चेंडू, बॅट, स्टंप सगळं अडगळीत पडून राहिलं. अरे रामो, डॉक्टरांनी हाक मारली. डॉक्टर सानप आणि डॉक्टर सुरेश दोघांची रमी चाललेली होती. आज सुरेशचं मन काही त्यात रमत नव्हतं. डॉक्टर सानपांना घशाला कोरड पडल्यासारखं वाटल्यानं शेजारच्या टेबलावरचा जग उचलला, पण तो हलका लागला. पाणी संपलं. सुरेशनं आठवण करून दिली, अहो तुम्हीच तर संपलेली मेडिसिन आणायला रामूला शहरात पाठवलंय. पत्त्याची पानं जुळवून त्यांनी ती टेबलवर पालथी घातली आणि डॉक्टर सानप उठले. आलो, मी पाणी घेऊन येतो. आज काय निव्वळ पाण्यावर भागवायचं का? डॉक्टर सरळ उभे राहिले. बॅक पॉकेटमधनं पॉकेट काढलं, त्यातून चाव्यांचा जोडगा काढला. एक चावी वेगळी करून ती सुरेशच्या हातात देत म्हणाले, ही फ्रीजची चावी आहे. त्यात बर्फ, सोडा सगळं आहे. वरच्या कप्प्यात खारवलेल्या काजूची प्लॅस्टिक पिशवी असेल ती सुद्धा आण. मी तोपर्यंत हा जग भरून आणतो. ते जग घेऊन उठले. कोपऱ्यात नळ होता, तिथून जग भरून ते जागेवर आले तेव्हा थोड्या उशिरानं सुरेश ट्रे घेऊन आला. ट्रे टेबलावर ठेवून चाव्यांचा जोडगा डॉक्टर सानपांच्याकडे त्यांनी परत दिला. 2-2 जळजळीत पेग घशातनं खाली गेल्यावर नवा उल्हास, नवी भरारी आली. खारवलेले काजू दाताखाली चावत गप्पात रंग भरायला लागला. डॉक्टरांनी तिसरा पेग रिचवला आणि सुरेशच्याही ग्लासात ओतलं. नाही नको, मला नको आता. नाही, कंपनी जायलाच हवी बरं, डॉक्टर आग्रही सुरात म्हणाले. सुरेशचा प्रतिकार दुबळा ठरला. थोड्याच वेळात बाटली निम्म्याहून खाली गेली. गप्पांचा ओघ घोंगावत कसाही कुठल्याही विषयावरनं धावायला लागला. डॉक्टर, प्लँचेटनं मृतात्म्यांशी संवाद साधता येतो यावर तुमचा कितपत विश्वास आहे? डॉक्टर चक्रावले. त्यांनी आश्चर्याने सुरेशकडे बघितलं. नाही, माझा याच्यावर विश्वास नाही आहे. मनुष्य मेला की संपलं सगळं. शरीरच राहिलं नाही तर संवाद कसा शक्य आहे ना? सुरेशने विचारलं. डॉक्टर सानप सुरेशला वयानं आणि व्यवसायाच्या क्षेत्रात ज्येष्ठ होते, ते त्याला एकेरीच संबोधत. नाही, पण एकाएकी हे का आठवावं तुला? मध्यंतरी माझ्या वाचनात आलं होतं, अमेरिकेत रोमन कॅथॉलिक धर्मगुरू रेव्हरंड अँड्रू ग्रिले यांनी 1500 व्यक्तींची पाहणी केली असता 42% व्यक्तींनी आपण मृतात्म्यांशी संपर्क साधल्याचं सांगितलं. मला तर हे सगळं थोतांड वाटतं. मुद्दामून खोटं सांगत नसतील कशावरनं? तसं नाही आहे सुरेश. हे बघ, ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नाही. सगळेच खोटं बोलत असतील असं म्हणणं चूक आहे. मी स्वतः तो अनुभव घेतलेला नाही आहे, पण माझ्या वेगळ्या प्रकारात मृतच पण माझा भुकेल्या जमातीशी संपर्क आल्याचं सांगितलं तर खरं वाटेल का तुला? सुरेशनं उरलेला पेग झटक्यात रिकामा केला. डॉक्टर, तुम्ही काय आता बाता मारायचं ठरवलंय का? नाही, मी सत्य तेच सांगतोय तुला. ठीक आहे, सत्य आणि असत्य याचा फैसला बाद में. तुम्ही त्या कुठल्या तथाकथित भुकेल्या जमातीविषयी सांगणार असाल तर मी ही बोरिंग रमी आहे ना, ही बंद करून टाकतो. त्यांनी सारी पानं गोळा केली, व्यवस्थित पाकिटात भरली. डॉक्टरांच्या ग्लासमध्ये एक पेग ओतला, स्वतःसाठी व्हील शेलगावली. अरे सुरेश, तूही घे. नाही, माझी टाकी फुल झाली आहे. आता मी तोंड बंद करणार, केवळ सिगरेटचा कश घेण्यापुरतं तोंड उघडणार. पण माझे डोळे आणि कान तुमच्याकडे आहेत बरं का. डॉक्टर सानपांच्या चेहऱ्यावर एक मंदसं स्मित तरळलं. सुरेश बारकाईनं त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होता. बऱ्याच दिवसातून सानप आज मूडमध्ये आल्याचं तो बघत होता. डॉक्टरांनी 2 घोट घेतले, ग्लास टेबलवर ठेवला. त्यावर झाकण ठेवावं तसा हाताचा पंजा दाबून धरला. सुरेशनं काजूची पिशवी पुढं सारली. त्यातला काजू तोंडात टाकून त्याची चव घोळवत जरा वेळ ते थांबले. घास पोटात गेल्यावर पाण्याचा घोट घेतल्याप्रमाणे एक पेग मारला. इथे येण्यापूर्वी मी नावडीला होतो.
सुरेशला ते ठाऊक होतं, पण तो काही बोलला नाही. सानपांनी आपल्या आठवणींचा खजिना उघडला. भूतकाळातल्या आठवणींचा चलचित्रपट डोळ्यांपुढे साकार झाला. नावडी गावात तसं पाहिलं तर 4 दवाखाने होते. दिवसाकाठी सानपांच्याकडे 4-6 पेशंट येत. कधी कधी तेवढेही नसत. डिस्पेन्सरी तीच, उठणं बसणं निवास सगळं तिथे. कमाईचं साधन म्हणून सानप सर्वस्वी यावरच अवलंबून होते. पण दवाखाना जेमतेम चालत होता. व्हिजिटर्स आले तर नाही म्हणत नसत. जवळपास गावात किंवा आसपासच्या खेड्यातून जावं लागलं तरी ते जात असत. व्हिजिटर्सच्या घरची परिस्थिती चांगली असेल तर चांगली बिदागी मिळे. काही काही वेळा गरीब रुग्ण भेटत, मग त्यांचा निव्वळ दुवा घेऊन परत फिरावं लागे. सानप या क्षेत्रात नवीन होते. भल्या बुऱ्याची जाण त्यांची टिकून होती. मानवतेबद्दल त्यांच्या मनात अपार दयाभाव होता. भोळ्या भाबड्यांना, सुशिक्षितांना लुबाडण्याची व्यावसायिक वृत्ती अद्याप अंगी बांधली गेलेली नव्हती. तसं पाहिलं ना तर सानप त्या पेशाला साजेसेच नव्हते. ते भावनाशील, हळवे होते. दुसऱ्यांची दुःख, दारिद्र्य, बेकारी, रोगराई बघून ते कळवळून जात. कमीत कमी बिल घेऊन औषधोपचार करत. डॉक्टरांच्या विशाल अंतःकरणाचा प्रचार व्हायला वेळ लागला नाही. अडीअडचणीला लोक बोलवायला येत. वेळी यावेळी, मग कधीही येत. अवेळी आले तरी सानप फारसे आडेवेडे घेत नसत. ताप आणि बाळंत पण वेळ बघून येत नाही ना. एकेका वेळी डॉक्टरांना झोपेतनं उठवून नेलं गेलं होतं. इतर डॉक्टरांना सानपांचा हा अतिचोंबडेपणा रुचत नव्हता. पेशंट मिळवण्यासाठी हा सगळी खटपट करतो म्हणून ते त्यांचा अपप्रचार करत होते. वेळी अवेळी व्हिजिटर्स बरोबर जाण्यानं ते एका विलक्षण संकटात सापडले. पावसाचे दिवस. जोराचा पाऊस नव्हता, पण 2 दिवस त्याची पेरपेरी चालू होती. रस्त्यावर, शेतात सगळीकडे चिखल झालेला होता. रस्त्यानं धड चालणं सुद्धा कठीण झालं होतं. त्या दिवशी डॉक्टरांकडे फारसे पेशंट नव्हते. संध्याकाळी लवकर जेवण करून ते गादीवर आडवे झाले. रात्री कधीतरी दाराची कडी वाजल्याच्या आवाजानं त्यांची झोप मोड झाली. जागे झाल्यावर त्यांनी कानोसा घेतला. बाहेर पाऊस कोसळत असल्याचा आवाज येत होता. यावेळी त्याचा वेग काहीसा वाढलेला होता आणि बाहेर पावसात कोणीतरी डॉक्टर डॉक्टर अशा हाका सुद्धा मारत होतं. कोण आहे? डॉक्टरांनी विचारलं, पण बाहेरच्याला काही ऐकू गेलेलं नसावं. तो थांबून थांबून हाका मारतच राहिला. कडीही वाजवत होता तो. मग डॉक्टर उठले. त्यांनी घड्याळात बघितलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. एवढ्या पावसा पाण्यात कोणी बोलवायला आलं असेल तर मुळीच जायचं नाही असा मनातून त्यांनी निश्चय करून टाकला. पाऊस, चिखल यातून जायचं त्यांच्या अगदी जीवावर आलं होतं. दिव्याची वात मोठी करून ते दाराकडे आले. दार उघडलं. बाहेर पायरीवर एक इसम उभा होता. पांढरा धडपा डोक्यावरून आणि अंगावरनं त्यांनी पांघरून घेतल्यासारखा वाटत होता. एका हातानं फाटकी छत्री वर धरली होती. वळचणीची धार एका बाजूनं त्यावर पडत होती आणि त्यामुळे टर्र असा संतत स्वर तिने धरून ठेवलेला होता. त्याचा चेहरा प्रकाशात न आल्यानं तो कोण आहे हे ओळखता नाही आलं. काय आहे? हे बघा, व्हिजिटला बोलवायला आला असाल तर मला आत्ता जमणार नाही. हवं तर तुम्ही सकाळी या, मी येईन सकाळी. नाही नाही डॉक्टर, असं करू नका. डॉक्टर, माझी पोर मरल हो. हे बघा, एका रात्रीनं काही होणार नाही. पाऊस बघा ना तुम्ही कसा येतो. त्यातून सगळीकडे चिखलराड झाली आहे. तुम्ही गावातच राहता का? अहो नाही ना, आम्ही वस्तीवर राहिलंय. नाही नाही, मग तर मला मुळीच यायला जमणार नाही. इथल्या रस्त्यावर चिखल झाला आहे. रानातल्या वाटेची स्थिती वर्णनच करायला नको. हे बघा, वाटल्यास मी तुम्हाला औषध देतो. काय होतंय तिला? नाही नाही डॉक्टर, असं नका करू. माझी पोर गुरासारखी वरडती. आडली होती. हाल भगवाना तिचे. पहिलीट करेन आहे ना. येता ना डॉक्टर? देशमाने डॉक्टर नाही आहेत का? अहो ते गेले तालुक्याला. हा असते तरी आले नसते ना ते. ए बघा डॉक्टर, अहो तुमच्याशिवाय कोणीच येणार नाही. माझं समद ध्यान माझ्या पोरीकडे लागले हो. तुम्हाला सांगतो, अगदी वाघ मागं लागले का धावत आलोय मी. माशेवानी तडपडती होती. दीज भरले ना तिचे.
डॉक्टर फार वेळ ताणून धरू शकले नाहीत. त्यांनी कपडे चढवले, बॅग भरली, खोक्यातला गंबूट काढला, छत्री घेतली, सेल भरून टॉर्च घेतली. डॉक्टर, बॅग माझ्याकडे द्या, मी घेतो किती. डॉक्टरांनी दार लावलं, कुलूप घातलं. पडत्या पावसात त्या माणसापाठोपाठ पायरी उतरले. किती दूर आहे वस्ती? ही काय जवळतंय. गावातला रस्ता सोडून ते रानवाटेला लागले. पाऊस अद्याप उघडलेला नव्हता. रानात तर भलता चिखल झाला होता. चांदणं नव्हतं, मिट्ट काळोख होता. एवढ्या अंधारात तुम्ही आलात कसे? पायाखालची वाट आहे ना डॉक्टर. अनाशा येळेला वाट तरी कसली सुधारती हो. गावातल्या लाईटची दिशा बघून धावत सुटलो. दगड वाटा काठा कुठा काय बघितलं नाही बघा. डॉक्टरांच्या पायात गंबूट होते, पण खाली चिखलाचे मोठाले लपके चिकटत होते. पाय जड जड झाले होते. रोवलेले पाय लवकर निघत नव्हते. अर्धा पाऊण तास झाला तरी वस्ती आलीच नाही. अहो, अजून किती दूर आहे? ही काय आता आली की जवळ. दूर अंधारात हात दाखवत तो म्हणाला. जवळ आली म्हणता म्हणता चांगल्या तासाभराच्या पायपिटीनंतर ते ठिकाणावर पोचले, पण ती वस्ती नव्हती. तो एक जुनाट वाडा होता. दगडी पायऱ्या, दगडी उंबरठा ओलांडून डॉक्टर त्याच्या मागोमाग आत गेले. वाड्यात मोकळी शांतता होती. कोणी जागा असल्याचं दिसत नव्हतं. अहो, तुम्ही तर म्हणालात की अहो डॉक्टर, बाकीची समधी माणसं, मुलं बाळं गपगार झोपल्यात. तिच्या वरडण्यानं समधी जागी होऊ नयेत म्हणून आम्ही तिला खालच्या खोलीत आणली. खालच्या खोलीत म्हणजे? अहो, त्या खोलीचं नावच आहे ते. बघाल की तुम्ही आता. तिच्याजवळ आई आहे, तिची सासू आणि नवरा दोघांना बी बोलून घेतलंय. ती समधी माणसं जागीच आहेत बघा. चिंचोळ्या बोळातून पुढे गेल्यावर कोपऱ्यात खाली उतरत हवेच्या झुळकीनं डॉक्टर गारठून गेले. अंगावर काटा शहारला. येताना अंगात गरम कोट घालायला विसरले होते. पायऱ्या संपल्यावर ते खाली येईपर्यंत तोही थांबला. मग ते जवळ आल्यावर त्यांनी ते दार उघडलं. बॅग त्यांच्याकडे देत म्हणाला, किकाळे यायच्या थांबल्या वाटतं डॉक्टर. डॉक्टर बघा बरं, मला तर लय भीती वाटून राहिली हो. डॉक्टरांनी छत्री त्याच्या हातात दिली. चिखलानं राड झालेले बूट दाराबाहेर ठेवले. बॅग घेऊन ते उंबऱ्यातनं आत गेले. पालापाचोळा कुजल्यासारखा कुबट्ट वास सर्वत्र भरून राहिला होता. दाराबाहेर उभ्या राहिलेल्या इसमानं दार बंद केलं. डॉक्टरांनी त्याची पर्वा नाही केली. ते पुढे गेले. ही खालची खोली म्हणजे तळघर होतं. हवा थंड होती. 8x14ची आयताकृती ती खोली दगडी भिंतीनं बंदिस्त होती. डॉक्टर आले त्या दाराखेरीज खोलीला दुसरं दार किंवा खिडकी नव्हती. कोपऱ्यात एक चबुतरा होता आणि त्यावर रॉकेलचा दिवा ढण जळत होता. त्या प्रकाशात डॉक्टरांनी चौफेर नजर फिरवून बघितलं. डॉक्टरांची चाहूल लागताच त्यांनी माना वळवून त्यांच्याकडे बघितलं. चौघांची जमात होती. भिंतीला पाठ लावून ते बसले होते. चौघेही पार खंगलेले होते, सुकलेले होते. डोळे खोल गेलेले, वाढलेली दाढी आणि त्यातूनही चेहऱ्याची हाडं वर आलेली दिसत होती. अंगावर कपडे नव्हते. वाळलेले हातपाय, मांड्या, खपाटीला गेलेली पोटं दिसत होती. सापळ्यावर निव्वळ कातडी ताणून बसवावी तशी ती जमात भयंकर दिसत होती. डॉक्टर सानपांनी आजवर अनेक रोगी, थकलेली माणसं पाहिली होती, पण एवढी आक्रसलेली माणसं कधीच पाहिली नव्हती. रॉकेलच्या हलत्या दिव्याच्या प्रकाशात ती जमात भयावह वाटत होती. चौघांच्याही खोल गेलेल्या डोळ्यात विलक्षण दाह होता. त्यात गोठलेल्या भुकेनं परिसीमा गाठल्याचं दिसत होतं. त्या नजरेच्या विखारानं एवढे धीट डॉक्टर, पण ते सुद्धा हादरले. ती जमात आता हलायला लागली होती. त्यांच्या हालचाली संथ असल्या तरी बघणाऱ्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या होत्या. जमात हालचाल करत असली तरी का कोण जाणे त्यातला एकही जण जिवंत नसावा असं डॉक्टरांना मनोमन वाटत होतं. निव्वळ त्या कल्पनेनंही त्यांना दरदरून घाम सुटला. खूप भुकेल्या कुत्र्यापुढे भाकरी टाकल्यावर त्यांच्या तोंडातून लाळ टपकते
तद्वत चौघांच्याही तोंडातनं लप लप करत जीभ वळवळायला लागली. ओठांच्या कोपऱ्यातनं लाळ टपकायला लागली. चौघांनी एकमेकांकडे बघितलं आणि चारी पायावर चतुष्पाद प्राणी दौडत येतो तशी ती वेगानं रांगत डॉक्टरांच्या रोखानं येऊ लागली. स्वतःवर कसंबसं नियंत्रण ठेवत दरडावणीच्या सुरात त्यांनी विचारलं, अरे इथला पेशंट कुठं आहे? कुणीच काही बोललं नाही. जणू हा प्रश्न त्यांच्यासाठी नव्हताच. ते पुढे हातापायावर रांगत येतच राहिले. काय करावं डॉक्टरांना क्षणभर उमगेना. आपल्याला बोलवायला आलेला इसम या जमातीचा हस्तक तर नसेल? अडलेली पोरगी वगैरे गोष्टी खोट्या असतील तर त्यांचं इप्सित साध्य झालं होतं म्हणायचं. डॉक्टर सहजासहजी फसले होते. यापूर्वी त्यांनी भुकेल्या जमातीविषयी उडत उडत ऐकलं होतं. त्यावेळी त्यात काही तथ्य वाटलं नव्हतं त्यांना. त्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलेलं होतं. बोलवायला आलेला इसम या जमातीचा हस्तक असावा. डॉक्टर बरोबर सापळ्यात अडकले होते. जवळ कसलं शस्त्र नव्हतं. हातातली बॅगच काही मदत करू शकली असती तर. आणि त्याच वेळी त्या जमातीनं त्यांच्यावर हल्ला केला. डॉक्टर तलवार फिरवल्याप्रमाणे बॅग स्वतःभोवती फिरवत जमातीपासून स्वतःला दूर ठेवत दाराकडे निघाले आणि अचानक दार उघडून रामू आत आला. तुला सांगतो, त्यांनी माझी ऐनवेळी सुटका केली म्हणून तर आज मी तुझ्या समोर बसलोय. मला व्हिजिटला बोलवायला आलेल्या इसमाबरोबर जाताना रामूनं पाहिलं होतं. उत्सुकतावश तो आमच्या मागून आला होता म्हणून मी वाचलो. आणि तेव्हापासनं मी त्याला धाकट्या भावाप्रमाणे सांभाळलंय. त्याला भुकेल्या जमातीचा इतिहास ठाऊक होता. त्यांनीच मला सगळं सांगितलं. त्याचं असं झालं होतं, 40-42 वर्षांमागची कथा. वाड्यात पाटलाच्या एकुलत्या एका कन्येचा लग्न सोहळा होता. अनेक वर्षांनी आनंदोत्सव साजरा होणार म्हणून पाटलानं पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. आसपासच्या खोऱ्यात प्रत्येक गावी थोरा मोठ्याच्या घरी लग्नपत्रिका गेलेली होती. एवढा मोठा वाडा, तेवढाच प्रशस्त मंडप जमलेल्या पाहुण्यांना अपुरं पडत होता. रोज जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. लग्नाचा दिवस आला. नवरा नवरीचे कपडे आले, दागदागिने आले आणि पाठोपाठ खबर लागल्याप्रमाणे चौघे दरोडेखोर घोडे फेकत बंदुकीचे बार हवेत उडवत आले. सगळीकडे पळापळ, आरडाओरड, गोंधळ माजला. भीतीनी कोणाची दातखिळ बसली, कोणी चेंगराचेंगरीत गचकलं. एकच हल्लकल्लोळ माजला तिथे. पाटील आणि इतर तरुण पुरुष सगळ्यांची माथी सुरुंगाला बत्ती दिल्यासारखी भडकली. पण बाका प्रसंग ओळखून गोगलगाईचं रूप घ्यावं लागलं. पाटलांनी दोन्ही हातांनी डोकीवरचं पागोटा काढलं आणि त्यांना शरण गेला. तो म्हणाला, आम्हाला दया करा. माझ्या एकुलत्या एका पोरीचं लग्न आहे. तुम्ही वाटेल ते घ्या, 2-2 घास खा आणि जा. या आनंद प्रसंगी या सोहळ्यात माती कालवू नका, इतकीच विनंती. पण बोलून चालून उलट्या काळजाचे नराधम ते. एकानं सरळ पाटलाच्या सांगावर घोडा घातला. टापाखाली सापडून पाटील ओरडला, रक्तबंबाळ झाला. दुसऱ्यानं पाटलाच्या मुलीचा हात धरला. तिच्या किंकाळ्या ऐकताच रक्तबंबाळ झालेल्या पाटलाच्या डोक्यात खून उतरला. लग्न समारंभात मिरवायला आलेल्या पै पाहुण्या आपल्या वैभवाचं दर्शन करायला आल्यापासनं दागिने घालून मिरवत होत्या त्या आयत्या लांडग्यांच्या हातात सापडल्या. दागिने ओरबडून घेताना हात नको तिथे पोचायला लागले. मग आरडाओरडा जास्त वाढला. आया बाया पोरी बाळी किंचाळायला लागल्या. वासनेचं पिशाच्य चौघांच्याही मानगुटीवर बसलं आणि मग काय उन्मादच चढला त्यांना. मोठ्यांदा अट्टहास करत त्यांची विटंबना चालूच होती. ते अगदी बेसावत झाल्याचं बघून इतरांनी प्राणांची पर्वा न करता त्यांच्यावर हल्ला केला आणि तिघा चौघांनी एकेकाला जखडल्यावर हलतील कसे ते. तेव्हा कुठे वासनेची नशा उतरली त्यांची. गोळ्या घाला यांना. नाही, भाकरीची भागी घालतो तशा वाटण्या घाल्या ह्यांच्या एकेकाच्या.
नाही, मी काय म्हणतो, असलं काय करू नका. राखेल वातान त्यांना पेटून दे जितेपणी. थांबा हे. पाटील केवढ्याचा तरी किंचाळला तसे सगळेजण थबकले. सगळेच मग रक्तात न्हालेल्या पाटलांकडे घाबरून बघायला लागले. एवढी स्वस्त शिक्षा नाही द्यायची यांना, अजिबात नाही. आमच्या घराण्यातल्या स्त्रीकडं आज तागायत वाकडी नजर करून बघायची कोणाचीच हिंमत नाही झाली. आमच्या समोर तर नाहीच नाही, पण आमच्या अपरोक्ष पण नाही. आणि आज आमच्या समोर एवढा अत्याचार झाल्यावर यांना एवढी मामुली सजा द्यायची का? नाही नाही नाही, तुम्ही बघा आता. बोलवणं गेल्या गेल्या 2 सुतार हत्यारं घेऊन धावत आले. 8-10 बैलगाड्या डोंगराकडे सोडल्या. तळघरातल्या अलमाऱ्या कपाट सगळी अन्यत्र हलवून टाकली. त्या चौघांना तळघरात बंद केल्यावर तळघराची दार कायमची बंद करण्यात आली. सुतारांनी रिफाडं, फळ्या, कुऱ्हाडी खिळे ठोकून ती कधीच उघडणार नाहीत अशी बंद करून टाकली. 1-2 तासांनी डोंगरात गेलेल्या गाड्या दगडांच्या राशी घेऊन आल्या. तळघरात उघडणारा दरवाजा आणि तिथवर उतरणाऱ्या पायऱ्या कित्येक टन वजनाच्या दगड राशींनी भरून गेल्या. त्यानंतर धामधुमीत लग्न झालं, पै पाहुणे पांगले. पण घरात उरलेली माणसं राहायला घाबरायला लागली. रात्री अपरात्री शांत वातावरणात अगदी स्पष्ट अशा किंकाळ्या, ठोकाठोकीचे आवाज येत. कधीतरी एवढ्या बंदोबस्तातूनही ते नराधम तळघर फोडून बाहेर येतील या भीतीने बायकांची झोप उडाली. ती भीती त्यांना अहोरात्र ग्रासायला लागली. मग कंटाळून पाटलांनी वाडा सोडला. ते अन्यत्र गेले आणि सगळा वाडा खऱ्या अर्थानं ओस पडला. 40-42 वर्ष होऊन गेली त्या घटनेला. ही घटना प्रत्यक्ष बघणारे आता कोणी असतील नसतील, त्या वाड्याचा मागमूसच कसाबसा उरलाय. उपयोगी येणाऱ्या वस्तू हळूहळू आजूबाजूची माणसं पळवायला लागली. तळघराचा मार्ग उघडा झाल्यावर दगडांची खाणच सापडली. माणसांनी तीही पळवली. पण या अलीकडच्या गोष्टी 40-42 वर्षामागे ती जमात तळघरात बंद केल्यावर काय काय घडलं असेल, कल्पनाही करता येत नाही एवढा उत्पात घडलेला असेल. रणगाड्यांच्या धडकेलाही न जुमानणाऱ्या पूर्वीच्या काळच्या जुना दगडमातीच्या 3-3 फूट रुंदीच्या भिंती, मजबूत सिलिंग, दरवाजाखेरीज अन्य खिडकी, झडप, झरोका काही नाही. दाराला रिफाडं फळ्या मारल्या नसत्या तरी मार्ग प्रचंड वजनाच्या दगड राशींनी भरून गेलेला. त्या चौघांना बाहेर पडणं कदापि शक्य नव्हतं. तरीही 4-8 दिवस, 10-12 दिवस सुटकेसाठी ते प्रयत्न करत राहिलेच असतील. दारावर धडक्या दिल्या असतील, आतली कडी धरून ओढाताण केली असेल, आजूबाजूच्या भिंतींवर धडका मारले असतील, एकमेकांच्या खांद्यावर उभं राहून सिलिंग ठोकून मार्ग निघतोय का ते पाहिलं असेल त्यांनी. सगळे प्रयत्न संपल्यावर हाका मारल्या असतील, आरडाओरडा, किंकाळ्या फोडून झाल्या असतील, शिव्याशाप दिल्या असतील. ओरडून ओरडून घशाला कोरड पडली असेल चौघांच्या. त्यांना तहान लागली असेल, पाण्याच्या थेंबासाठी प्राण घोटाळले असतील. राक्षसी तृष्णा शमवण्यासाठी त्याज्य द्रव्यसुद्धा प्राशन केलं गेलं असेल. किती दिवस तग धरणार ना ते. त्यानंतर आली असेल भूक. काही दिवस तिच्यावरही मात केली असेल. बेडर जमात होती ती. 8-10 दिवस राहिले असतील अन्न पाण्या वाचून. पण नंतर बॉम्बगोळ्यासारखी भूक धगधगायला लागल्यावर काय केलं असेल त्यांनी? नको तेही प्राशन केलं असेल. वास्तवात कल्पनेपेक्षाही भयंकर घडत असतं. नंतर सुरुवातीला गुरगुर झाली असेल, मग भांडणं, कळवंड आणि मग संधी साधून एकमेकांचे लचके तोडून खायला सुरुवात. बस 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 डॉक्टर, बस झालं. कल्पना मात्र भलत्या बिभत्स सुस्त आहेत बरं का तुम्हाला. सुरेश चित्कारला. आपण कल्पनेचे घोडे निव्वळ दौडवू शकतो सुरेश. प्रत्यक्षात काय घडलंय हे कोणीही पाहिलेलं नाही. मला वाटतं ते दृश्य मानवी डोळ्यांनी पाहण्यासारखं नाहीच. जनावरात आणि त्यांच्यात काही फरक उरलेला नव्हता. तहान भुकेमुळे उभं राहण्याची शक्ती क्षीण झाल्यानं गुडघ्यावर आणि हातावर दुडू दुडू रांगत धावत असतील.
मी पाहिलं ना ते दृश्य रांगत धावताना. ते दृश्य मी कधीही विसरू शकणार नाही. चौघांच्या जमातीचा भुकेला विखार प्रखरता दिवसादिवसानं वाढत पोसत गेली असेल. अनेक वर्ष गेली. जमात जिवंत राहिली नाही, पण त्या पाशवी जमातीच्या भुकेचा भुजंग मात्र मागे राहिला. वाड्याचे अवशेष दगड माती पळवल्यावर त्या मायावी शक्ती दगडांच्या राशीत थोपवू शकल्या नसत्या. प्रथम कुठलं तरी सावज सापडलं असेल. चिमणी, घार, कावळे, उंदीर, कुत्री, मांजरं, सरडा, सर्प किंवा एखादा वाटसरू देखील. सापडलेल्या सावजावर हल्ला करून प्रथम कुठला भाग खाल्ला असेल? भुकेच्या धगधगत्या राक्षसानं प्रथम सावजाची भूक खाल्ली असेल. म्हणजे पहिल्यांदा पोटाचे लचके खाल्ले असतील आणि नंतर इतर अवयव. डॉक्टर, विषय पुरे झाला. तुम्ही आज नेहमीपेक्षा नाहीतरी जास्तच घेतली आहे. अच्छा, म्हणजे मला व्हिस्की चढली आहे असंच ना? डॉक्टर, काजू घ्या तुम्ही. आपण सगळे 21व्या शतकात आहोत. मला वाटतं तुम्हालाही हे ठाऊक असेल, नाही का? मला ते ठाऊक आहे आणि मला हेही ठाऊक आहे की तुला ते ठिकाण प्रत्यक्ष दाखवल्याखेरीज तुझा विश्वास बसणार नाही. पुढच्या रविवारपर्यंत थांबायची गरजच नाहीये. रामू आला की परवाच्या दिवसाची आपल्या दोघांची 2 तिकीटं काढून आणायला सांगतो त्याला. डॉक्टर सानपांनी सांगितल्याप्रमाणे आता त्या वाड्याचे अवशेषही जेमतेम ओळखू येण्याइतपत उरलेले होते. तळघरात उतरायच्या मार्गात आता निव्वळ पालापाचोळा भरलेल्या पायऱ्या उतरल्या होत्या. त्या उतरताना सुरेशच्या मनाला भीतीचा स्पर्शही झाला नव्हता. घाईघाईनं पायऱ्या उतरत होता तो. डॉक्टर सानप त्याच्या धैर्याचं कौतुक करत बिचकत बिचकत एक एक पायऱ्या उतरत होते. दिवस मावळतीकडे उतरला होता. सुरेशला इकडं आणून चूक तर केली नाही ना, असा डॉक्टर विचार करत असतील. दाराला मारलेल्या फळ्या रिफंड नव्हती, त्यामुळे दार उघडायला फारसे श्रम नाही पडले. दार उघडताच कुबट्ट भपकारा बाहेर आला. वर्षानुवर्ष बंद पडलेल्या घरातनं अशीच दुर्गंधी यायची ना? बाहेरची मोकळी हवा आत जाईपर्यंत सुरेश थोडा थांबला. मग त्याने आत पाऊल टाकलं. डॉक्टर सानप अद्याप दाराबाहेरच उभे होते. अहो डॉक्टर, आत या, काही नाहीये इथे. सुरेशनं बोलवताच त्यांनी बळबळ आत पाऊल टाकलं. दिवसाचा प्रकाश थोडाफार येत होता. त्या प्रकाशात रिकामी खोली दिसत होती. कुठे गेली ती भुकेली जमात? सुरेशनी सडेतोड प्रश्न विचारला. डॉक्टर दचकले. सुरेश इतक्या अवचितपणानं असं काही विचारेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. त्यांनी घाबरून इकडे तिकडे बघितलं. कठडा पाहिला, कानाकोपरे बघितले. सगळीकडे धूळ आणि शांतता पसरलेली होती. उतरत्या दिवसाच्या फिक्कट प्रकाशात ती खोली एखाद्या नेहमीच्या वापरातली, सामान खाली केल्यावर वाटते ना तशी रिकामी वाटत होती. त्यात अनैसर्गिक असं डोळ्यांना खटकणारं काहीच नव्हतं. सुरेशनी दगडी भिंती ठोकून बघितल्या. एवढ्या मोठ्या वाड्याची धुळधाण उडाली तरी तळघराच्या भिंतीचा मात्र एक दगडही ढिल्ला झालेला नव्हता. त्यांनी खोलीच्या चारी कोपऱ्यात चक्कर मारली. दगडी कठडा ठाकून ठोकून बघितला. मग त्यांनी वळून डॉक्टरांच्याकडे बघितलं. दोघांची नजरानजर होता डॉक्टरांनी खांदे उडवले. सुरेशची नजर चुकवण्यासाठी ते सिलिंगकडे बघायला लागले. सुरेशनेही त्यांचं बघून वर सिलिंगकडे नजर टाकली. तिथेही शंका येण्यासारखं काही नव्हतं. मग सावकाश नजर भिंतीवरनं फिरवत फिरवत खाली आणली. कानेकोपरे, दगडी कठडा सगळ्या ठिकाणी सामसूम होती. उन्हं मावळली, अंधारून यायला लागलं. सुदेशनं टॉर्च बाहेर काढली. त्याच्या प्रखर झोतात पुन्हा एकदा खोलीचे कानाकोपरे न्याहाळून बघितले आणि मग तो डॉक्टरांच्याकडे वळला. सुरेश त्यांना म्हणाला, डॉक्टर, इथेच तुम्हाला ती भुकेली जमात भेटली होती ना? मग आता? डॉक्टर सानप सुरेशच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यातले मिश्किल भाव लपवणं त्यांना अवघडल्यासारखं वाटत होतं. खात्री झाल्यावर सुरेश जायला वळला. चला चला, चलूया आता आपण. पण जरा शक्य तितक्या लवकर बरं का, डॉक्टर म्हणाले आणि दाराकडे निघाले.
बाहेर जाण्याचं सुरेश कधी सांगतोय याचीच जणू ते वाट बघत होते. आणि अचानक त्यांचा भयावह स्वर आला, अरे सुरेश, दार उघडत नाहीये. थट्टा पुरे झाली हो डॉक्टर, या आशानं मी घाबरणार नाही बरं का. डॉक्टर यावर काही बोलले नाहीत. ते दाराची आतली कडी धरून त्याला हिसके देऊन उघडण्याचा प्रयत्न करत होते. सरका बरं पाठीमागे सरका. सुरेशने ती जागा घेतली. पहिल्यांदा त्यांनी एकट्याने हिसके देऊन बघितले, लाथाबुक्क्या मारल्या. दार अगदी गच्च बसलेलं होतं. तरी मी सांगत होतो सुरेश तुला, पण तुला आत्मप्रौढीचा टेंभा मिरवायचा होता ना. हे बघा डॉक्टर, मला वाटतं बाहेरनं कोणीतरी थट्टा करण्यासाठी. नाही, मला नाही तसं वाटत आहे, डॉक्टर ठासून म्हणाले. दाराला फटी नव्हत्या. कडीला हिसके देऊन देऊन सुरेशचे हात रक्तबंबाळ झाले. लाथा घालून पायात ठणका धरला, पण दाराला साधा ओरखडा सुद्धा गेलेला नव्हता. सुरेश भीतीनं घामाघूम झालेला होता. खोलीत अंधार दाटला. पाठीमागे कुठेतरी गुरगुरण्याचा, सरपटल्यासारखा आवाज आला. त्यामुळे दाराला पाठ लावून दोघांनी एकाच वेळी मागे वळून बघितलं. कठड्यावर रॉकेलचा दिवा ढण ढण जळत होता. रक्त गोठवून टाकणारं दृश्य होतं ते. कुत्री एकमेकांवर भुंकतात, चवताळून गुरगुरतात, तशा प्रकारची कळवंड त्या जमातीत चाललेली होती. दिव्याच्या प्रकाशात मधूनच एकमेकांचे डोळे चकाकत होते. जनावरांप्रमाणे रांगत धावत होते ते. जीभ तोंडाबाहेर वळवळत होती. दोघांना बघून त्यांच्या तोंडातनं लाल ठिपकायला लागली. डॉक्टर आणि सुरेश भयानं लटलट लटलट कापत उभे होते. चौघेही वेगानं रांगत रांगत उड्या मारत आले. दोघं सुरेशवर झेपावले आणि दोघं डॉक्टर सानपांच्याकडे. पण डॉक्टरांनी दोघांना दूर ढकललं आणि म्हणाले, अरे मूर्खांनो, दूर व्हा. मी वेगळा नाहीये. तुम्हाला सावज पुरवणाऱ्या रामूला तुम्ही ओळखता आणि मी रामूला सावज पकडून देतो. मला नाही ओळखत तुम्ही. सुरेशनं टॉर्चचा झोत डॉक्टरांच्याकडे टाकला. डॉक्टरांनी आपला शर्ट दोन्ही हातांनी वर उचलला आणि ते दृश्य बघून सुरेशला भोवळ आली. टॉर्च हातातून गळून पडला. डॉक्टर सानपांच्या छातीखाली पोटाचा भागच नव्हता. लचके तोडून खाल्ल्यासारख्या जखमा तेवढ्या छातीला आणि कमरेच्या भागाजवळ दिसत होत्या. डॉक्टरांनी शर्ट पुन्हा खाली ओढला. आपला पेहराव ठीकठाक केला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात र.अ. नेलेकर यांची कथा भुकेली जमात. ही गूढ कथा तुम्हाला कशी वाटली, भयकथा तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि मुख्य म्हणजे कायम भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबऱ्या ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.